नमस्कार. माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर वेळ वाया न घालवता डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी हे सगळे भाज्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे मी 2 टोमॅटो, 1 कांदा आणि 1 अर्धं गाजर मी इथे घेतलं आहे. आता मी एका कढईत पाणी टाकून घेते. पाण्यात थोडीशी हळद घालून यात मी आता फ्लावर, वाटाणे आणि बटाटे हे अर्धवट असं शिजवून घेते. हे शिजेपर्यंत इकडे मी दुसऱ्या पातेल्यात पाणी टाकून इथे खडे मसाले घेतलेत मी आणि यात मी आता 2 टोमॅटो, कांदा आणि जे अर्धं गाजर होतं ते मी याच्यात शिजवून घेते. हे आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे. तर हे 5 ते 10 मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे मी. तुम्ही बघू शकता हे छान शिजलं आहे. आता ते मी थंड करायला एका डिशमध्ये काढून घेते. आता आपल्या इकडे फ्लावर, वाटाणा, बटाटा देखील शिजत आलेलं आहे आणि मी हे जे थंड करून घेते आणि याचं जे पाणी होतं ते मी भाजीत वापरणार आहे. आता मी याची ग्रेव्ही तयार करून घेते मिक्सरच्या भांड्यात टाकून. अशा पद्धतीने मी त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता मी इथे कढईत 2 ते 3 चमचे तेल आणि त्यात मी 1 बटर क्यूब टाकलेला आहे. बटर क्यूब पूर्ण मेल्ट झाला की मग त्यात फोडणी देते. जिरं, मोहरी आणि हिंग हे टाकल्यानंतर मी यात आता शिमला मिरची आणि गाजर हे थोडंसं शिजवून घेते. कारण मी हे नव्हतं शिजायला टाकलं. हे लगेच शिजतं. आता 1-2 मिनटं मी झाकण ठेवून हे छान शिजवून घेते. आता हे शिजत आलेलं आहे आणि मी इथे कोरडं खोबरं, त्याच्यात आलं लसूण हे असं वाटण तयार करून घेतलेलं होतं. ते 2 ते 3 चमचे मी यात घातलेलं आहे. ते देखील छान परतून घ्यायचं आहे. ते परतल्यानंतर मग आपण जी पेस्ट तयार केलेली होती ती यात मी टाकून घेते. ते देखील व्यवस्थित एकजीव करून छान परतून घ्यायचं आहे. हे परतल्यानंतर आता मी यात मसाले घालणार आहे. मसाल्यामध्ये मी इथे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे किचन किंग मसाला यात मी घातला आहे. मसाले देखील छान परतून घ्यायचे आहेत. मसाले परतल्यानंतर आता आपल्या ज्या भाज्या शिजवल्या होत्या त्या यात आता टाकून घेते. भाज्या त्यात मसाल्यात व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून मी यात पहिले टाकून घेते आणि नंतर पुन्हा गरजेनुसार आपण त्यात पाणी ॲड करू शकतो. तुम्हाला जर कमी पाणी टाकायचं असेल तर तुम्ही कमी टाकू शकता. जर भातासोबत खायचं असेल तर थोडासा रस्सा छान वाटतो. इथे मी आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकून छान उकळतं आहे तोपर्यंत इकडे मी क्रीम तयार करून घेते. इथे मी फ्रेश क्रीम बनवलेलं होतं ते मी आता देखील वरून टाकून घेते भाजीत. क्रीम टाकल्यानंतर पुन्हा 1-2-3 मिनटं भाजी छान उकळून घेते. आता ती भाजी उकळल्यानंतर त्यात मी कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे. कोथिंबीरशिवाय भाजी ही अपूर्णच असते. तर आता आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.